VRCC आनंदवाडी संघाकडून अर्थातच गोलंदाजी एंडवरती आपल्याला दिसेल निलेश पोसम. एक मोठं नाव, नक्कीच अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाईल. VRCC आनंदवाडी संघाचा नक्कीच खूप मोठं मार्गदर्शन या खेळाडूकडून नक्कीच. आनंदवाडी संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. यश निलेश आनंदवाडी. MCC म्हणून तर DSSC तांबर्डे सामन्याकडे जाऊया आपण. अगदी पहिल्या धावेने सुरुवात होते, प्रेरित केलं जात आहे निलेशाला. एका धावेने सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा निलेश आपल्या कामगिरीवरती गोलंदाजी एंडवरती अटॅक करण्यासाठी नक्कीच तयार असेल. बघूया पॉवर प्लेचं षटक. फुलटॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय, काय चूक झाली आहे, कोणाकडून चूक झाली आहे, यापेक्षा गडी बाद झालाय आणि पहिला गडी बाद होतोय. एक ब्रेक थ्रू गोलंदाजी. निलेशही हसत असेल. ज्या चेंडूवरती मोठा प्रहार झाला असता ते टायमिंग चुकलं म्हणून म्हणतो मी की फुलटॉस चेंडूवरती फटका मारणं नक्कीच क्रिकेटमध्ये कठीण गोष्ट आणि तोच फटका फसला आणि फसलेला फटका अगदी सुंदर जलामध्ये प्रथमेश पराडकर आपल्याला दिसतोय. प्रथमेश पराडकर काय अतुल धुरे. अतुल धुरे आपण फाईन लेगला जायचं आहे. फाईन लेगला जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. राजेश सारंग दाखल झालाय. मागच्या सामन्यामध्ये जशी प्रथमेशने जागा सांभाळली तीच जागा आपल्याला सांभाळावी लागेल. तोपर्यंत सन्माननीय पिंट्या चौगुले यांचं आगमन होत आहे, ज्यांच्या नेतृत्वातून नजरेतून ही संकल्पना, ही स्पर्धा यशस्वी होते. त्या स्पर्धेचे आयोजक पिंट्या दादा यांचं आगमन होतं. देखना फटका. येस, आउटफील्ड फास्ट, तेज तर्रार फास्ट. चेंडू ट्रॅव्हल 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 अँड गॉन. फार चेंडू सीमा पार चौकार येतोय. देखना फटका राजेशच्या बॅट मधून. या खेळीची अपेक्षा आहे कारण ही जागा जबाबदारीची असते आणि त्या जबाबदारीला अगदी योग्य न्याय देताना दिसतोय तो राजेश. आक्रमण केलं निलेश वरती. चेंडू चांगला होता, त्याहून देखना फटका. पॉइंटच्या दिशेने अगदी गॅप मध्ये टाकलेला चेंडू. सुंदर फटका. देखना फटका उडवलाय. वन बाउन्स. क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय चौकाराच्या दिशेने. थोडस स्ट्रेच केलं होतं. क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय विदर्भ वराडकर. VRCC आनंदवाडी संघाकडून धाव संख्या झाली ती मात्र 9 अशी. पुन्हा एकदा निलेश. नक्कीच आक्रमण केलं जातंय. ब्लॉक करणारा चेंडू थांबवलं गेलंय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि योग्य वेळी डिसिजन घेतला कारण खूप कठीण गोष्ट होती. डेंजर झोन होता. निर्धाव चेंडू आणि बऱ्याच वेळानंतर चेंडू निर्धाव येतोय आणि हा गरजेचा आहे. थोडंसं समाधान मिळालं असेल ते निलेशाला. निलेश पुन्हा एकदा. राजेश उडवण्याचा प्रयत्न. स्टिप आउट झाला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. मयूर चेंडूवरती येईपर्यंत एक चोरटी धाव आणि यशस्वी चोरटी धाव म्हणावी लागेल. एक धाव ऍड होते. धाव संख्या झाली ती मात्र 10 अशी. षटकाची समाप्ती होताना दिसते. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक समाधानकारक धावसंख्या आपल्याला दिसते ती स्कोरबोर्ड वरती. एक गडी बाद 10. अगदी 40 धावा ही नक्कीच कमी पडतील कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं षटक समाप्ती. गोलंदाजी एंड वरती विदर्भ पराडकर. विदर्भ पराडकर.
गोलंदाजी एंड वरती मिस्टर जगऱ्या दाखल झालाय VRCC आनंदवाडी कडून. दुसरं षटक महत्वपूर्ण षटक असेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर आता मात्र स्ट्राईकला राजेश पुन्हा एकदा दिसेल. रेड कॅप, येलो जर्सी आणि ब्लॅक ट्रॅक. विदर्भ पराडकर. सुंदर चेंडू आपटण्याचा प्रयत्न. बाउन्स झाला चेंडू. प्रत्येक चेंडूवरती येईपर्यंत अगदी 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चेंडूवरती जावं लागेल, चेंडू कव्हर करावा लागेल. तोपर्यंत राजेश काय फलंदाजी आपण पाहतोय. समाधानकारक जागा सांभाळली जाते, जबाबदारीची जागा आपण पाहतोय. वेगवान वेगवान चेंडू. येस, ही ओळख आहे विदर्भ पराडकर. MCC मोडतर आणि DSCC तांबवडे आपल्याला सूचना केली जाते आहे. कर्णधार प्लेइंग 11 साठी यायचं आहे. कार्ड घेऊन या, आपण प्लेइंग 11 द्यायची आहे. सुंदर चेंडू, काय चेंडू, अचूक टप्पा, वेग, नियंत्रित मारा आणि खूप सुंदर मार्गदर्शन आहे या खेळाडूला. एवढे सुंदर भात्यामध्ये चेंडू आहेत, गरज नसेल एक वेगळं काहीतरी करण्याची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओ वेगावरती पूर्ण अभ्यास केलाय. अचूक मनातील भाषा ओळखली जाते ती राजेश याच्या मनामध्ये जे काय चालू आहे, जे वादळ निर्माण आहे त्या वादळाला अचूक गोलंदाजी केली जाते ती मात्र विदर्भकडून. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय विदर्भ पराडकर. आतापर्यंत 4 चेंडू. हो, याला उचलल्या गेलाय. प्रयत्न तर सुंदर, रनिंग क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न झेल झाला असता तर याहून सुंदर आपण काय पाहिलं असतं. प्रतीकचे प्रयत्न नक्कीच फोल ठरताय. चौकार येतोय, देखना फटका, अचूक चेंडूला उचललं गेलं, टप्पा उचलला. धावसंख्या झाली ती मात्र 16 अशी. सत्य शेवटी राजेशनेही आपला बॅटमधून दमखम दाखवला. आपल्या कामगिरीमधून आपली बॅट बोलते त्यावेळी नक्कीच विरोधकांची तोंड बंद होतात आणि तसंच काहीसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, ब्लॉक केलेला चेंडू. डायरेक्ट हिट असते तर काम तमाम झालं असतं का. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 17 अशी. सुंदर गोलंदाजी, एक चौकार आला आणि देखना चौकार म्हणावा लागेल. स्टेप आउट होऊन अगदी कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 7 धावांचं हे षटक आणि अशा षटकांची गरज असेल VRCC आनंदवाडी संघाला तर आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल तो श्री भावकादेवी आंबेरी संघाला. सर्वेश कुबल दाखल झाले गोलंदाजी एंड वरती VRCC आनंदवाडी संघाकडून. खूप नवीन नवीन खेळाडू आपण पाहतोय आणि नवीन आणि जुने याचा सुंदर मिलाप आणि असं करावं लागेल कारण नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागते आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न सर्वेश करताना दिसेल. असेच खेळाडू नक्कीच मोठे होतात. खूप मार्गदर्शन करावं लागतं, खेळाडूंना प्लॅटफॉर्म द्यावा लागतो, स्टेजवरती उतरावं लागतं आणि त्यावेळेस कुठेतरी कॉन्फिडन्स वाढतो. सन्माननीय विकासजी चौगुले सर यांचं आगमन होतंय. स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. प्लीज या सर, आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तोपर्यंत देखना फटका आलाय. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का थांबवलं गेलाय आणि या योग्य निर्णय आहे कारण सगळं काही सुंदर चाललंय आणि यामध्ये कुठेतरी विकेट फेकून नक्कीच सामन्यामधील हवा काढण्यापेक्षा एक आपण समाधान का मानूया. एका धावेवरती समाधान. पुन्हा एकदा सर्वेश गोलंदाजीवरती अटॅक करण्यासाठी तयार. सुंदर गोलंदाजी. चेंडू अतिरिक्त धाव, वाईट चेंडूची वेग होते सर्वेश कडून. धावसंख्या झाली ती मात्र 20 अशी. सुंदर ब्लॉक केलेला चेंडू.
खरंच खूप सुंदर गोलंदाजी आपण VRCC आनंदवाडी संघाकडून आणि नवखे खेळाडू असा सुंदर खेळ दाखवल्यानंतर एक आनंद होतो की हे खेळाडू नक्कीच आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या टीमचं नाव पुढे नेणार. नक्कीच आपलं टेनिस क्रिकेट म्हणजे गावी समाजाचं टेनिस क्रिकेट अशा खेळाडूंना पाहून सेफ हँडमध्ये आहे याची नक्कीच जाणीव होते. कारण आता टेनिस क्रिकेटला ही किती मोठं व्यावसायिक क्रिकेट आणि किती स्टेज मिळाली आहे हे आपण हल्लीच पाहिलं. निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू हल्लीच ISPL मध्ये आपल्या सिंधुदुर्गमधून, मालवणमधून, नक्कीच गाभित समाजामधून अभिमानाने सांगेन की दर्शन बांदेकर पहिलं पाऊल ठेवताना दिसेल. आणि आज दर्शन बांदेकर गेलाय. पुढच्या सीझन मध्ये नक्कीच दर्शन पाठोपाठ अजून 10 खेळाडू नक्कीच गाभित समाजाचे असतील का. तोपर्यंत चेंडू उडालाय, झेल खाली, मिस्टर शिवा येतोय, चिलबाद करतोय आणि यशस्वी गोलंदाजी. सर्वेश कौतुक करावं लागेल आणि कौतुक का नसावं, कारण आपले खेळाडू, नवीन खेळाडू एवढा प्रेरणादायी खेळ दाखवताना दिसत आहेत. म्हणून म्हणतो आज दर्शन गेलाय, दर्शन पाठोपाठ नक्कीच आपल्या याच मैदानावरती असलेले खेळाडू, आपल्या समाजाचे खेळाडू नक्कीच मोठे होऊ देत. आज एक निर्माण झाले, एकाचे लाख होऊ देत हीच अपेक्षा. आणि यासाठी असे आपले समाजाच्या टुर्नामेंट, यामध्ये विशेष कौतुक करेन ते चौगुले बंधू. आपण हा जो प्लॅटफॉर्म उभा केला आपल्या खेळाडूंना, नवीन खेळाडूंना प्रेरणा आणि चालना देण्यासाठी अशा स्टेजची गरज आहे आणि त्याची आपण कमी जी होती ती नक्कीच पूर्ण करताय. धावसंख्या झाली ती मात्र 20 अशी. न्यू फलंदाज, नवीन बॅटर दादा संजय बाबा, लेफ्ट हँड फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाज. सुंदर सुंदर फटका सजवलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. थांबवलं गेलंय बहुतेक. संजय सर, षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 20. खूप सुंदर गोलंदाजी बघा. नवीन नवीन खेळाडू मिळालेल्या संधीचं खूप सुंदर सोनं करताना दिसत आहेत. प्रेरणादायी आपण खेळ पाहतोय आणि याला कारण का तर जुने खेळाडू एवढं सुंदर मार्गदर्शन आणि थेट मैदानामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. DHSC तांबवडे, कृपया विनंती असेल कर्णधार आपण यायचं आहे. आपली प्लेइंग 11 कार्ड सहित इकडे उपस्थित राहायचं आहे. चला फास्ट घ्या. गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. मुणगेकर, वासुदेव मुणगेकर आपल्याला दिसतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू, कौतुक कौतुक आणि कौतुक होणार. निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा. अजून काय हवंय. एकापेक्षा एक सरस गोलंदाज आपण VRCC आनंदवाडीच्या डगआउट मधून पाहतोय. टेकडा फटका, बॅटची कट, चेंडू उडालाय यष्टी मागे, क्षेत्ररक्षणही होत आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते मात्र आंबेरी संघाला एका बाजूने आता मात्र हाणामारी करावी लागेल. राहिलेले काही चेंडू शिल्लक म्हणण्यापेक्षा अगदी 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल बहुतेक. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आता मात्र हल्ला करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. ते मात्र वासुदेव वरती उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण होईल का. आउटफील्ड खूप तेज तर्रार क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. खूप सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती समाधान. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा तर वाचवल्या आणि या गरजेच्या धावा आहेत. जेवढ्या धावांवरती आपण रोखणार पुन्हा एकदा वासुदेव उडवलाय चेंडू. येस, बिग हिट म्हणावं लागेल. षटकार, मेगा हिट, समाधान देणारा हा फटका. बऱ्याच वेळानंतर अपेक्षित फटका. तो मात्र आंबेरी संघाकडून
बावकादेवी आंबेरी संघाकडून चेंडू उडवला जातोय. रुपेश कोयंडे हार्ड हिट म्हणावा लागेल. हार्डीच आहे कारण या गरजेच्या वेळी महत्वपूर्ण षटकार. झेलबाद होताना दिसेल आपल्याला. हा कमबॅक असेल. वासुदेव कौतुक असेल या गोलंदाज. यष्टी मागे सुंदर VRCC आनंदवाडी संघाकडून सूत्र हलवताना विवेक प्रभू आपल्याला दिसेल. सुंदर यष्टी रक्षण आपण पाहतोय. विजय कडू नवीन फलंदाज. अगदी भारदर्शक शरीर यष्टी असलेले फलंदाज मैदानामध्ये दिसत आहेत. वावर मध्ये पॉवर दाखवतील. पॉवर जनरेट करावी लागेल. हिट करावा लागेल. धावसंख्या झाली 28. टिकणा फटका. पॉवर जनरेट झाली आहे का? ओ चेंडू आलाय. षटकार झालेल्या पॉवर हिट मध्ये करंट लागलाय का क्षेत्ररक्षकाला? चेंडू लगोलग हातामधला षटकार. अगदी झेल सुटला असला तरी चाललं असतं असं म्हणत नक्कीच VRCCच्या मनात असेल. कारण या 6 धावा टर्निंग ठरतील का? धावसंख्या झाली ती मात्र 34 आणि विजयासाठी 35 धावांची गरज. 24 चेंडू आणि 35 धावा. आनंदवाडी संघाला जर विजय संपादन करायचं असेल तर येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. झेल सुटलाय खरा पण हेच 6 धावा महाग पडतील का? हा येणारा खेळ येणारे 24 चेंडू नक्कीच सांगतील. टॉस करून घ्यायचा आहे. MCC मोणतर आणि DSSC तांबर्डे
मुंठा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तर आपण चालू सामन्याकडे जाऊया. विजयी 35 धावांचं लक्ष्य VRCC आनंदवाडी संघाकडून. विदर्भ पराडकर. तर नॉर्थ साइडला मयूर प्रभू. 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष्य. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि या दुसऱ्या सामन्याकडे जाऊया. पहिल्या सामन्यामध्ये महापुरुष पहिल्या सामन्यामध्ये महापुरुष देवबाग संघाने विजय प्राप्त केला. गोलंदाजी एंडवरती प्रवीण बाबल. बघूया सामन्यामध्ये मजा येणार. अगदी शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलात काय खेळ झाला. जिकडे झेल होता तिकडे नक्कीच षटकार दिला गेला. क्षेत्ररक्षकाची याला साथ मिळाली. आणि बघा छोटा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. कॅमेरामॅनला नक्कीच विनंती असेल या खेळाडूकडे एक कॅमेरा नक्कीच ठेव, कारण हेच खेळाडू आपल्या समाजाचं उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे अशा प्रकारे या खेळाडूंना संधी देणं एक मोठा प्लॅटफॉर्म असेल या खेळाडूसाठी. पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला दिसत आहेत आणि खूप सुंदर नजारा, कारण एका किटमध्ये पूर्ण संघ दिसतोय. एक आगळे वेगळं सुंदर दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही संघाकडून. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, ब्लॉक झालेला चेंडू. एक धाव तर कंप्लीट होते आणि समाधान मानावं लागेल. असलेल्या गोष्टीमध्ये समाधान हे मानावंच लागतं. अतिघाई संकटात नाही. विजयी 35 धावांचं लक्ष्य आणि सुरुवात तर झाली आहे. शांत संयमी आणि तेवढीच आक्रमक सुरुवात होणार यात काही शंका नाही, कारण दोन्ही एंडवरून हाणामारी होणार. कारण मयूर आणि विदर्भ यासाठी ओळख आहे. VRCC आनंदवाडी संघाचे 2 दिग्गज साथीने नक्कीच हा लढा देतील आणि यशस्वी करतील का, हा एक मोठा प्रश्न असेल. उडावलाय चेंडू, फटका फसलाय खरा. राजेशच्या हातामध्ये सुंदर जे लॉंग ऑफ रिझन मध्ये मयूर प्रभू फसतोय. नौक्या चेंडूवरती मोह आवरला नाही आणि मोहाचा पहिला बळी म्हणजेच मयूर प्रभू माघारी परततोय. निराश कामगिरी, अगदी गोल्डन डकचा शिकार म्हणावा लागेल. आता मात्र पुन्हा एकदा 1 डाऊन पोझिशनची जागा, जबाबदारीची जागा मिस्टर निलेश पोसम. VRCC आनंदवाडी संघाचा तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. खूप मोठा प्रदीर्घ अनुभव, अष्टपैलू खेळाडू. किती कौतुक करावं या खेळाडूचं. आता मात्र खेळ दाखवावा लागेल. ही जागा, ही वेळ आणि हे मैदान संस्मरणीय ठरवायचं असेल तर आता मात्र ही वेळ खेळावी लागेल. सामना चालवावा लागेल. विजयी 35 धावांचं लक्ष्य आणि त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आपल्याला दिसतंय ते मात्र आंबेरी संघाकडून. पहिला गडी बाद मयूरच्या रूपामध्ये. एक गडी बाद, एक पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. एक छोटा खेळाडू येल्लो कॅप मध्ये आपल्याला दिसतोय. शौर्य भाबल नोंद होते. फुल टॉस चेंडू आणि अशा पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारचा चेंडू म्हणजे अगदी पंचपक्वान. आणि या पंचपक्वानाचा अगदी सुंदर फायदा घेताना पोट भरून जेवणारा फलंदाज. चांगला फटका आणि समाधान. या फटक्याची गरज होती, कारण गडी बाद झाल्यानंतरचा हा फटका, या 4 धावा, एक समाधान, आनंद, प्रेरणा आणि कुठेतरी आगेकूच करण्यासाठी हा फटका नक्कीच गरजेचा होता. धावसंख्या झाली ती मात्र 5 अशी. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती प्रवीण बाबल सर. खूप मोठा रनअप. ब्लॉक केलेला चेंडू. काय देखना आवाज आला बॅटच्या पट्ट्यामध्ये. धावा किती निघू दे, पण त्याहून सुंदर फटका, नजाकत पाहायला मिळते. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कव्हर, एक्स्ट्रा कव्हर फटका आपण पाहतोय. मी म्हटलं होतं ही जागा खूप महत्वाची आणि खूप मोठा अनुभव अगदी लहानपणापासून या खेळाडूला पाहतोय आणि त्या अनुभवाचाच फायदा उठवला जातोय. खूप आउटफील्ड फास्ट आहे आणि 4 धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 9 वरती. निलेश पोसम जबाबदारीची जागा, अगदी या सामन्याची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि दाखवते आपल्या फलंदाजीमधून कौशल्य, वैविध्यपूर्ण फलंदाजी.
पुन्हा एकदा. आणि हे काम करावं लागतं. ज्यावेळी धावा निघत नाहीत त्यावेळी एखादा चौकार षटकार आल्यानंतर गेम चालवून स्ट्राईक रेट रोटेट करायचं असतं. आणि हे खरंच निलेशला नक्कीच याची जाण आहे. एका दुसरी धाव घेत चालायची. कारण जेवढे निर्धाव चेंडू, टेनिस क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू म्हणजे नक्कीच बॅकफूटवर जाणं. कारण चेंडू ऑलरेडी कमी असतात. छोट्या छोट्या षटकांचे हे सामने पण खूप काही मनोरंजन नेऊन जातात. आणि त्यामधीलच हा एक सामना आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका क्लिअर झालाय का? मोठा फटका, मेगा हिट, निर्णय येईल पंच. तोपर्यंत या फटक्यासाठी नक्कीच टाळ्या येतील. VRCच्या डगआउट मधून षटकार, टाळ्या, प्रेरणा आणि विदर्भ पराडकर ऑन झालाय. षटकार येतोय आणि धावा नेऊन ठेवले त्या तब्बल 16 वरती. देखना फटका ही खासियत आहे सलामीवीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच असेच नवीन खेळाडू तयार होणार आणि उज्ज्वल भविष्य आपले गावी समाज टेनिस क्रिकेट नक्कीच एक सेफ हँड मध्ये आहे. येणाऱ्या काळात नक्कीच हे खेळाडू आपल्याला दिसतील मेगा स्क्रीन वरती. निलेश ढोके या नक्कीच कौतुक असेल. आज मात्र एक वेगळा आवाज गावी समाजाच्या प्रत्येक टुर्नामेंट मध्ये नक्कीच एक गोड बुलंद नक्कीच प्रेरणा देणारा आवाज. आमचे साथी समालोचक निलेश दादा यांचं आगमन होते. कौतुक असेल. बऱ्याच दिवसांनी भेटही होते. मागच्या याच मैदानावरती पावसाळी क्रिकेट रायगड विभागाच्या दरम्यान आमची भेट झाली होती. अभिनंदन, स्वागत निलेश दादा. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. 16 षटकाची समाप्ती 16 धावा. गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल होतोय. निनाद सागवेकर आपल्याला दिसेल. खूप मोठा लांब लचक पल्ला रनिंग उडवण्याचा प्रयत्न. फास्ट तेज आउटफील्ड. तेजस एक्सप्रेसचा वेग आणि 4 धावा. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 20 वरती. विजयी 35 धावांचं लक्ष जेवढं हार्ड वाटत होतं, कठीण वाटत होतं, त्याला लिहिलंय सोपं केलं गेलंय. आणि याचं एकमेव कारण म्हणजे ही जमलेली जोडी, जमलेली भागीदारी. एका एंडवरून मार्गदर्शन तर दुसऱ्या एंडवरून संयम आपल्याला पाहायला मिळतोय. विदर्भ आणि निलेश गुरु शिष्याची ही जोडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अनुभव सांगत जातो आणि नवीन खेळाडू ऐकतात आणि त्या प्रेरणेमधून हा खेळ पाहायला मिळतो. फुलटॉस फटका फसलाय खरा. चेल होईल का? नो मॅन्स लँड रेंज मध्ये आपल्याच फॉलोअर मध्ये क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत 1 धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती 21. लक्ष असेल विदर्भ काय करणार. प्रवीण भाबल देखना फटका. येस, उडवलाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल ट्रॅव्हल अँड ट्रॅव्हल. ही खासियत आहे, ओळख आहे. आता मात्र विजय अगदी जवळपास दृष्टिक्षेपात आणून ठेवलाय ते या जोडीने. कारण मयूर प्रभू माघारी परतल्यानंतर हे शिवधनुष्य उचलण्याची आणि भागीदारी करण्याची गरज होती. आणि म्हणूनच का अर्जुनला पाठवलं निलेश पोसम. जबाबदारीने खेळ साकारताना दिसतोय आपल्याला. हो, डोपरा टेक, तमाशा देख. तमाशाला सुरुवात झाली आहे आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 31 वरती. नजाकत, आक्रमकता, संयम आणि त्यामधून मिळालेला हा आनंद खूप काही सांगून जातोय. प्रेरणादायी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र विदर्भ निलेश म्हणजेच VRCC आनंदवाडी संघाकडून. वाटलं होतं या 35 धावा कुठेतरी सामन्यामध्ये रंगत येईल, पण या सामन्यामधील हवा काढायचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तो मात्र आनंदवाडी संघाकडून ठरूनच गेले होते. जे होईल ते होईल, हाणामारी करायची, गोलंदाजाला चढ व्हायला द्यायचं नाही. विजयी 35 धावा, 4 धावांची गरज. रिव्हर्सचा अटेम्प्ट, फटका फसलाय खरा, पंचाकडे थोडीसं अपील झालं. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या झाली आहे 32 माफ करा.
बॅटची कट झाले क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला गेलाय, एक धाव ऍड होईल. धावसंख्या झाली ती मात्र 33. षटकाची समाप्ती, 2 धावांची गरज, 2 षटकांचा खेळ समाप्त, 12 चेंडूंचा खेळ बाकी, निर्णायक 2 धावा. बघूया कोणाच्या बॅटमधून निघतील. बहुतेक सामना निलेशच्या बॅटमधून संपला जाईल, स्ट्राईकला दिसतोय. आणि खरंच निलेशचं कौतुक करावं लागेल, कारण गरज होती. कारण अगदी पहिल्याच षटकामध्ये मयूर माघारी परतल्यानंतर मयूरचा फटका फसला होता, सामना फसला होता का, पण या फसलेल्या सामन्याला आणि आपल्या नावेला अगदी किनाऱ्यावरती आणण्याचं काम आनंदवाडीचा तांडेल तारणहार म्हणजे निलेश याने काम केलं. उंच उडालाय चेंडू, झेलसाठी प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. आणि निलेश बघा, हा खेळ आहे. निलेश सांगतोय विदर्भला, चल तुझ्या हातून हा सामना विजयी होऊ देत, प्रेरणा दिली जाते. विदर्भ पराडकर, दोन्ही स्टाईल मध्ये सामना संपवला जाईल का? वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका येईल का? अपेक्षित आहे, पूर्तता होईल का? क्षमता आहे, सिद्ध करावं लागेल. देखना फटका, उडवलाय, झेल होईल का? झेल सुटतोय आणि सरते शेवटी विजयावरती शिक्कामोर्तब होतोय तो VRCC आनंदवाडी. स्पर्धेतील आजच्या दुसऱ्या सामन्यातील पहिला विजय येतोय तो VRCC आनंदवाडी. तोपर्यंत कौतुक होऊ देत ते मात्र आंबेरी संघाचं. सुंदर खेळ आपणही दाखवलात, त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार.